भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार, डीएमओ आणि मतदारसंघ प्रमुखांची एक महत्त्वाची बैठक सोलापुरात पार पडली. या बैठकीस भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे नेते किरीट सोमय्या, राजेश पांडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, SIR प्रमुख भगवानदास सबनानी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत मतदारसंघातील पुनर्निरीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपापल्या क्षेत्रात ताकदीने काम करून भाजपच्या विचारांचे अधिक मतदान नोंदवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशा लोकांची आचारसंहिता प्रभावीपणे प्रवेश थांबवणे होतो. परंतु मला आता सत्य परिस्थिती अशी दिसते, आता येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेले आपण बघा. त्याचं पहिलं एक झलक आजच्या प्रवेशाने मिळालेली आहे. कळंब नगरपालिकेचे 10 नगरसेवक की ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांवरती जायचा आरोप. संघटनात्मक बैठक होती. या बैठकीमध्ये SIRचा कार्यक्रम, मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाचा जो कार्यक्रम चालू आहे, या कार्यक्रमासंदर्भात मतदारसंघाचे सगळे प्रमुख आमदार आणि आमच्या लोकसभेचे खासदार या सगळ्यांसोबत माननीय प्रदेशाध्यक्ष मोदी यांनी बैठक केलेली आहे. या यादीच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. त्याला 7 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया आलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनी स्वतः आपापल्या मतदारसंघामध्ये ताकदीनं काम करावं, आपल्या लोकांच्यापर्यंत काम करून घ्यावं, अशा पद्धतीची सूचना देण्यासाठी आजची बैठक होती. आणि मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार, सगळे आमचे DMO, सगळे मतदारसंघ प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते आणि माननीय प्रदेशाध्यक्ष मोदी यांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. पदवीधर आणि याच्या संदर्भात काही चर्चा झाली का? पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ